नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण पाठीमागच्या काही सिरीज पासून सीडीपी नावाची जी काही आपला टॉपिक आहे टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 साठी, तर त्याच्या सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत. आता त्याच्यामधलं हे आपलं 6वं लेक्चर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता जसं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की उपपत्त्या ज्या आहेत त्या आपण सेपरेट एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. ज्या 2 उपपत्त्या होत्या पॅव्लोव आणि त्याचबरोबर थॉर्नडाईक यांच्या ज्या काही उपपत्त्या होत्या त्या आपण पाठ्यभागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. आता त्याच्यानंतर ज्या काही महत्वाच्या आणि टीईटी पेपरच्या म्हणजे टीईटी पेपरसाठी अतिशय महत्वाच्या ज्या काही सिरीज आहेत त्या उपपत्तीच्या सिरीज आपण आता या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पूर्ण टोटल उपपत्त्या ज्या आहेत त्या आपण आता यामध्ये घेणार आहोत आणि परीक्षाभिमुखच उपपत्त्या ज्या आहेत त्या आपण पाहणार आहेत. त्याच्या संदर्भामध्ये काही क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन पण आपण घेणार आहोत. तर सुरू करूया आपण आता आपली पहिली उपपत्ती, जी की आहे वॅटसन यांची उपपत्ती. तर वॅटसनने काय सांगितलं पहा, लक्ष द्या. वॅटसन यांनी एक वर्तनवादी उपपत्ती मांडलेली आहे की वर्तन कसं असावं त्या संदर्भामध्ये ही एक उपपत्ती आहे. आता वॅटसनच्या मते एखादी जी काही कृती आहे, एखादी कृती करत असताना 2 मिनिट, वॅटसनची ही वर्तनवादी उपपत्ती आहे. या उपपत्तीमध्ये काय सांगितलं पहा, लक्ष द्या. एखादी व्यक्ती सवय लावून घेते म्हणजे अध्ययन करते. लक्ष द्या, कुठलीही गोष्ट जी आहे त्याची जर का आपल्याला सवय लागत गेली तर आपण त्या गोष्टीचं अध्ययन करतोय असं वॅटसन यांचं मत आहे. समजा एखादा व्यक्ती आहे, तो काय करत असेल, दररोज शेतामध्ये जात असेल, शेतामध्ये काहीतरी काम करत असेल, वर्षाच्या अखेरीस त्याला काहीतरी उत्पन्न मिळत असेल. दुसऱ्या वर्षी तो शेतामध्ये जातो, त्यावेळेस तो एकटा जात नाही तर त्याच्यासोबत पाठीमागच्या वर्षाचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणजेच वॅटसन काय म्हणतो, एखादी व्यक्ती काय करते, सवय लावून घेते म्हणजे त्या व्यक्तीला त्याचं अध्ययन जे आहे ते तिथून सुरू झालेलं असतं. एखादा लहान मुलं आहे, ते रांगत असतं, रांगता एखाद्या ठिकाणी जातं आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला काहीतरी अनुभव भेटतो. पुन्हा नंतर तो दुसऱ्या वेळेस तिथं जात असताना त्या अनुभवानिशी तो तिथं जातो. म्हणजे वॅटसनची ही वर्तनवादी उपपत्ती जी आहे ती अतिशय महत्वाची, लक्षात ठेवा. काय सांगते पहा, लक्ष द्या. ती प्रतिक्रियांच्या अध्ययनांचे स्पष्टीकरण 2 तत्वांच्या आधारे देतात. आता पहा, लक्ष द्या. नेमकं आपल्याला अध्ययन तर होणार आहे, अध्ययन होत असताना आपल्याला सवय लागलेली आहे, त्याच्यापासून अध्ययन होणार आणि अध्ययन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून आपल्याला 2 तत्वांच्या आधारे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मिळतं. पहिलं तत्व आहे ती म्हणजे वारंवारता. वारंवारताचा अर्थ काय असतो, एखाद्या चेतकाला जितक्या जास्त प्रमाणामध्ये एखादी प्रतिक्रिया देऊ तितकी ती प्रतिक्रिया त्या चेतकाला दिली जाण्याची संधी वाढते. आता पहा, लक्ष, महत्वाचं काय, तिथं शब्द फार महत्वाचे आहेत. टीईटी परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे शब्द तुम्हाला फिरवून वापरले जातात. आता आपण सोप्या भाषेमध्ये हे सांगतोय, परंतु तुम्ही लिहित असताना तुम्ही याच भाषेमध्ये लिहित जा. त्या शब्दांचे अर्थ जे आहेत ते कुठेतरी एखाद्या मार्जिन मध्ये लिहून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ जो आहे तो लक्षात येईल. वारंवारता म्हणजे काय, एखादी गोष्ट किती वेळेस आपण करतो, म्हणजे एका सेकंदामध्ये एखाद्या वेळेस, दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस, म्हणजे या पद्धतीने ज्याला आहे त्याला आपण वारंवारता असं म्हणतो. थोडक्यात आपल्या इंग्लिश भाषेमध्ये त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. किती गोष्ट आपण एखादी जास्त वेळेस करतो त्याला फ्रिक्वेन्सी म्हणणार किंवा वारंवारता म्हणणार. म्हणजे एखाद्या चेतकाला जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये ती गोष्ट आपण देत राहू सारखी सारखी, तर प्रतिक्रिया ही तशा वेगवेगळ्या येत चालतील आणि अशा अनेक प्रतिक्रिया जेवढ्या येतील म्हणजे देऊ तितकी ती प्रतिक्रिया काय होईल, त्या चेतकाला दिली जाण्याची संधी वाढत असते. आता पहा, लक्ष द्या. याच्या संदर्भामध्ये काही वॅटसन जे आहेत, या वॅटसनने आपल्याला काही नियम सांगितलेले आहेत आणि एक प्रयोग जो आहे तो त्यांनी प्रयोग केलेला होता. आता हे जे काही सायंटिस्ट मंडळी असतात हे जरा वेगळेच विचाराचे असतात. वॅटसनने काय केलं, प्रयोग जो आहे तो आतापर्यंत जेवढे काय बिहेवियरिस्ट होते त्या सगळ्यांनी काय केला होता, प्रयोग कुठल्या तरी एका डॉगवर केला. डॉगवर करणारा पॅव्लोव होता, त्याच्या अगोदर जो आहे थॉर्नडाईक, या थॉर्नडाईकने पण एखाद्या अॅनिमलवर केला होता. परंतु हा पहिला व्यक्ती आहे वॅटसन ज्याने स्वतःच्याच मुलावर प्रयोग केला आणि त्या मुलाचं नाव होतं अल्बर्ट. अल्बर्ट नावाचा मुलगा होता, म्हणून या थेरीला लिटल अल्बर्ट एक्सपेरिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, परीक्षेला विचारला जाऊ शकतं. लिटल अल्बर्ट एक्सपेरिमेंट जे आहे हे सुद्धा म्हटलं जातं. आता पहा, लक्ष द्या, काय सांगतो तो. वॅटसनने असं सांगितलं की ज्यावेळेस समजा न्यूट्रल स्टिम्युलस जो आहे, न्यूट्रल स्टिम्युलस म्हणजे काय, जो की नॅचरल पद्धतीने ज्याला पाहून एखाद्या लहान मुलाला त्याची कसलीही भीती वाटणार नाही असा स्टिम्युलस त्याच्या समोर ठेवला, जो की व्हाईट रॅट ठेवला. काय ठेवला, व्हाईट रॅट म्हणजे एक पांढरा जो काही उंदीर आहे तो तिथं ठेवला. बिफोर कंडिशनिंग. आता पहा, लक्ष द्या, म्हणजे हे कंडिशनिंग करण्याच्या अगोदरच होतं. जो काही मुलगा आहे या मुलाने जर का त्या व्हाईट रॅटला पाहिलंय तर ह्याला कसल्याही पद्धतीचं फिअर जे आहे ते आपल्याला पाहायला भेटत नाही.
मुलगा एकदम हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहतोय. त्याच्यानंतर काय केलं आपण, थोडस जरा कंडिशनिंग आपण वेगळी दिली. म्हणजे अनकंडिशनल स्टिम्युलस तो तिथं जो आहे तो आपण दिलेला आहे. आता कंडिशन काय ठेवली, हा व्हाईट रॅट तर समोर ठेवला. त्याचबरोबर आपण आता हॅमर जो आहे ते हॅमरिंगचा जो काय आवाज आहे एखाद्या लोखंडाच्या ह्याच्यावर म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या मेटल सरफेसवर जर का आपण जोरात मारला तर त्याचा आवाज जो आहे तो आवाज मोठा आला. त्या कारणाने हे जे काय मुलगा आहे या मुलामध्ये एक रिफ्लेक्स जाणवला, म्हणजे एक स्टिम्युलस आला आणि तो स्टिम्युलस काय होता तर तो मुलगा रडू लागला. आता पहा लक्ष द्या, लहान लेकरं जे आहेत ते कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत, परंतु मोठा आवाज असेल तर ते लहान लेकरं जे आहेत ते घाबरतात त्यासाठी. म्हणून काय केलं ह्याने, व्हाईट रॅट आणि हे या पद्धतीने त्याला हॅमरिंग केली आणि त्या कारणाने हे जे काय मूल आहे ते रडू लागले. रडल्याच्या नंतर त्याने सतत तशाच पद्धतीच्या स्टिम्युलस ज्या आहेत त्या डेव्हलप करायला सुरुवात केली. व्हाईट रॅट पण ठेवायचा आणि ते हॅमरिंग पण करायचा आणि त्या कारणाने मुलगा जो आहे तो काय करायचा, रडू लागायचा. म्हणजे हे एक अनकंडिशनल स्टिम्युलस जो आहे, रिस्पॉन्स जो आहे तो रिस्पॉन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाला. आता त्याच्यानंतर त्याने काय केलं, हळूहळू ते जे काही हे आहे हॅमरिंग करणं आहे हे हॅमरिंग करणं पूर्णपणे बंद करून टाकलं. त्याच्यानंतर नुसता व्हाईट रॅट जो आहे तो व्हाईट रॅट ठेवला इथं आणि व्हाईट रॅट ठेवल्याच्या नंतर मुलगा जो आहे तो मुलगा पुन्हा रडू लागला. म्हणजे आता पहिला प्रयत्न पहा, पहिल्या प्रयत्नामध्ये व्हाईट रॅट समोर ठेवला होता तर मुलगा हसत होता, परंतु आता व्हाईट रॅट जर का समोर ठेवला तर मुलगा रडू लागलाय. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. बदल कशाच्या संदर्भात झालाय, तिथं आपण काय केलं, हॅमरिंग जे आहे ह्या हॅमरिंगला आणि व्हाईट रॅटला ह्या दोन स्टिम्युलसला प्लस मध्ये ठेवलेला आहे, दोन्हीला सोबत ऍड केलेला आहे. आता ज्या वेळेस त्याला व्हाईट रॅट दिसेल त्यावेळेस त्याला असं लक्षात येईल की जोरात काहीतरी वाजणार आहे आणि ते जे काही रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्स ते अगोदरच देऊन दिसेल. ह्यालाच म्हणायचं आहे वॅटसनची वर्तनवादी उपपत्ती जी आहे ती आपण आता पाहिलेली आहे. आता हे कधी कधी येऊ शकतं परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. तुम्हाला वॅटसनने जो काही एक्सपेरिमेंट केलेला आहे त्या एक्सपेरिमेंटला दुसरं नाव काय आहे तर लिटल अल्बर्ट एक्सपेरिमेंट सुद्धा म्हटलं जातं याला. त्याचबरोबर पहा लक्ष द्या, आता हे लहान लेकर आहेत, त्या लहान लेकरांना कसल्याही पद्धतीने ह्या पायथॉनची अजिबात भीती नाही. हे अजगर आहे, या अजगराच्या गळ्यामध्ये जसं आपण एखाद्या जनावराला चालतो तशा पद्धतीने त्यांनी बांधून ह्याला त्याच्यावर तो बसलेला पण आहे पाठीमागे, म्हणजे यांना कसल्याही पद्धतीची भीती नाही. लहान लेकरं जे आहेत ते भीतात कुठल्या गोष्टीला, मोठा जर का आवाज झाला काही तर या गोष्टीलाच ते भीतात फक्त. चला पहा लक्ष द्या, आता दुसरा जो काही पॉईंट त्याने सांगितला होता तो म्हणजे कुठला होता लक्ष द्या, तर नवीनता जी आहे ती नवीनता जर का दिली आपण तर त्याच्यामधून सुद्धा काय होतं, उद्दीपक जे आहेत त्या उद्दीपकास अगदी ताजा उद्दीपक प्रतिसाद जो आहे तो तिथे आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे जसं की व्हाईट रॅट ठेवलं होतं तर कसल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये गोष्ट त्याला पाहायला भेटत नव्हती, नो फिअर होतं त्याच्या चेहऱ्यावर त्या मुलाच्या. परंतु ज्यावेळेस ते आपण हॅमरिंग करायला लागलो त्यावेळेस मग मात्र त्याचा जो काही ताजा प्रतिसाद आहे तो ताजा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटू लागला. म्हणजे वर्तनवादामध्ये बदल जे आहेत ते बाह्य उद्दीपकांमुळेच होतात यावर भर जो आहे तो वॅटसन यांनी दिला. बाह्य उद्दीपक जे आहेत यांच्यामुळेच वर्तनामध्ये बदल होतो असं एका वर्तनवादी शास्त्रज्ञाचं मत आहे आणि त्याचं नाव काय आहे, वॅटसन असं नाव आहे, लक्षात ठेवा. ज्या गोष्टी ज्या आहेत आपण घेत चालतो त्या तुम्ही लिहित चला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. आता पहा लक्ष द्या, साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे ती स्किनरने मांडलेली आहे. BF स्किनर यांचं नाव आहे. काय नाव आहे ह्याचं, BF स्किनर. BF स्किनर जे असतात म्हणजे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. स्किनरच्या नववर्तनवादी वास्तववादी मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे आणि 1938 मध्ये त्यांनी काय केलं होतं, ही उपपत्ती मांडलेली होती, ज्या उपपत्तीचं नाव आहे साधक अभिसंधान उपपत्ती. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते, उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी क्रिया जी आहे ती साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती क्रिया साधनीभूत झाली असे म्हणता येईल. लक्ष द्या, आता एखादी क्रिया आहे आणि ती क्रिया करत असताना जर का समजा ती उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण काहीतरी साधन म्हणून त्याच्याकडे पाहत असू तर ती जी काय गोष्ट आहे ती साधनीभूत झाली असं आपल्याला म्हणायला काय अडचण नाही. असं कोणी सांगितलेलं आहे, BF स्किनर यांनी सांगितलेलं आहे. साधी सोपी गोष्ट, साधन म्हणजे काय रे, साधन म्हणजे काय, चला लक्ष द्या. साधन आणि साध्य या दोन गोष्टीमध्ये फरक लक्षात घ्या. साधन आणि साध्य म्हणजे काय आहे, जसं की पहा लक्ष द्या, एखाद्याने समजा UPSCचा अभ्यास केला आणि तो चांगल्या पद्धतीने UPSC जे आहे ते चांगल्या रँकने पास केला, तो IAS झाला. IAS झाला म्हणजे हे त्याचं साधन होतं. काय होतं सांगा, साधन. IAS होणं हे साधन आहे, परंतु IAS झाल्याच्या नंतर देशाचा विकास जो आहे म्हणजे डेव्हलपमेंट जी आहे ही डेव्हलपमेंट करणं हे काय आहे रे सांगा,
त्याचं साध्य आहे. काय आहे सांगा? साध्य. आपण कधी कधी परीक्षेला साध्य असं समजतोय. एखाद्याने शिक्षक भरतीची परीक्षा पास केली म्हणजे त्याला सगळं साध्य केलं का? अजिबात नाही. तिथून तर त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू झाल्या. जे काही एकदम शेवटच्या पातळीमध्ये आहेत आपल्या समाजाच्या, त्यांना आपल्याला मेन प्रवाहामध्ये आणायचं आहे शिक्षणाच्या. हे त्यांचं काय आहे? साध्य असलं पाहिजे. म्हणजे साधनीभूत झाली म्हणजे काय? साधना आपण जी आहे ती साधना त्याच्यामध्ये वाढवलेली आहे, ती आपण साधनीभूत ठेवलेली आहे. कशासाठी ठेवली आहे? उद्दिष्ट प्राप्तीसाठी ठेवलेली आहे. BF स्किनर यांचं असं मत आहे. तर हे काय सांगतात पुढे पहा, लक्ष द्या. बऱ्याचशा काही गोष्टी यांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, ते आपण आता एक एक पाहू. साधन अभिसंधानाचे प्रकार जे आहेत ते सांगितलेले. अभिसंधान म्हणजे थोडक्यात जोडणे. साधनाला अभिसंधित करायचं आहे म्हणजे जोडायचं आहे. मग ते जोडण्याचे प्रकार कुठले कुठले आहेत? साधनाला आपण कशा पद्धतीने केली पाहिजे की जे आपल्याला उद्दिष्ट प्राप्तीपर्यंत आपण जाऊ. तर त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की पारितोषिक अध्ययन आहे. पारितोषिक अध्ययन म्हणजे काय? पारितोषिक देणं, बक्षीस देणं. म्हणजे विशिष्ट पारितोषिकासाठी विशिष्ट प्रतिसाद किंवा वर्तन करावे. आता पहा, लक्ष द्या. विशिष्ट पारितोषिकासाठी विशिष्ट प्रतिसाद किंवा वर्तन करावे. आता असं नाही म्हणलं की आपण, हे थोडंसं उलट आहे. पहा, लक्ष द्या. म्हणजे काय? विशिष्ट पारितोषिक द्यायचंय तुम्हाला म्हणून तुम्ही विशिष्ट वर्तन करा. मुख्यतः पारितोषिक जे आहे ते वर्तनाला असतं का वर्तनासाठी पारितोषिक असतं? तर वर्तनासाठी पारितोषिक असतं, पारितोषिकासाठी वर्तन नसतं. आता पारितोषिकासाठी वर्तन आणि वर्तनासाठी पारितोषिक ह्याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. तो व्यक्ती तिथपर्यंत चांगला वागू शकतो, पारितोषिक भेटले की संपला विषय. अशा गोष्टी करू शकतो. कशासाठी? जर विशिष्ट पारितोषिकासाठी विशिष्ट प्रतिसाद असेल तर. परंतु विशिष्ट प्रतिसादासाठी विशिष्ट पारितोषिक असेल तर तो व्यक्ती पारितोषिकासाठी काम करणार नाही. हे आपल्याला BF स्किनर यांनी सांगतात. आता त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याला छेद देऊ शकत नाहीत. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर आहे लोपन अध्ययन. लोपन अध्ययन म्हणजे काय? प्रतिक्रिया न करण्यावर पारितोषिक अवलंबून असते. आता जर का समजा तुम्ही पारितोषिक मिळवायचे तर तुम्हाला काहीतरी प्रतिक्रिया दिली पाहिजे, काही तुम्ही धडपड केली पाहिजे. तुम्हाला काही न करताच तुमचा सन्मान कोण करणार आहे? कुणीच करणार नाही. मग त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया जर का नाही केल्या तर पारितोषिक पण आपल्याला नाही भेटणार. पारितोषिक पण आपल्याला जर का मिळवायचं असेल तर प्रतिक्रिया पण चांगल्या केल्या पाहिजे. आता शिक्षा अध्ययन. शिक्षा अध्ययन म्हणजे काय? वर्तन क्लेश असा संबंध प्रतिसाद टाळणे. म्हणजे काय? जर का समजा आपण शिक्षा कधी होते आपल्याला, जर का आपण काहीतरी वाईट काम केलेलं असेल वर्गामध्ये, विद्यार्थ्यांना जर का समजा काही मॉनिटर असेल, त्या मॉनिटरला नावं टिपायला सांगितले. का नावं टिपायला सांगतात? कारण की काही विद्यार्थी गोंधळ करतात. मग ह्या गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्याला काय केलं जातं? पुन्हा नंतर पनिश केलं जातं. मग असं जर का पनिशमेंट केला आपण, म्हणजे वर्तन क्लेश केला त्यांनी, तर अशा संबंधाचा प्रतिसाद जे आहे ते टाळला जातो. त्याला आपण शिक्षा अध्ययन असं म्हणतो. मग शिक्षा अध्ययन जे आहे, शिक्षा म्हणजे थोडक्यात पनिशमेंट. तर ही जी काय पनिशमेंट अध्ययन आहे हे BF स्किनरचं सांगणं आहे. आता महत्वाची गोष्ट लक्ष द्या. BF स्किनर कधी कधी तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की साधक अभिसंधानाच्या प्रकारामध्ये BF स्किनर यांनी कुठली गोष्ट सांगितली नाही. तर पारितोषिक अध्ययन सांगितलेलं आहे, लोपन अध्ययन सांगितलंय, शिक्षा अध्ययन सांगितलंय, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एखादी गोष्ट वेगळीच काहीतरी येऊ शकते. आलं लक्षामध्ये? चला लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढे पहा, सुटका किंवा पलायन अध्ययन. आता सुटका किंवा पलायन अध्ययन म्हणजे काय? कधी कधी एखादा व्यक्ती जो आहे तो भरपूर त्रस्त होतो एखाद्या गोष्टीवर, की आपल्याला बास, आता अभ्यास जो आहे तो एवढ्याच्या नंतर करणारच नाही. माझं वय जे आहे ते 30 वर्ष उलटून गेलेले, कधीपर्यंत अभ्यास करायचा? एकदा का बाबा मी एखादी परीक्षा पास झालो की पुस्तकं जे आहेत ते का कुठल्या तरी अलगडला ठेवून देईल, त्याच्यानंतर पुस्तकाकडे बघणार नाही. हे झालं काय आपलं? सुटका किंवा पलायन अध्ययन. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सुटका करायची त्याच्यासाठी आपण अध्ययन करत असू तर त्याला म्हणायचं सुटका किंवा पलायन अध्ययन. म्हणजे वेदनेपासून सुटका किंवा पलायन करण्यासाठी अध्ययन केले जाते. पलायन म्हणजे काय? आपल्याला पळून जायचं, त्या सिच्युएशनला आपल्याला थांबायचं नाही जास्त वेळ, त्याला म्हणायचं आहे पलायन. तर असं पलायन करण्यासाठी जो काय अध्ययन करतो त्याला म्हणायचं सुटका किंवा पलायन अध्ययन. हे त्याच्यामध्ये प्रकार सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आहे तौलनिक साधक अध्ययन. अध्ययन. तौलनिक साधक अध्ययन म्हणजे काय? पहा लक्ष द्या. विविध प्रतिसादांपैकी एका प्रतिसादाला पारितोषिक मिळणे. कधी कधी काय होतं, आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो आणि त्याच्यातून कुठली तरी एकच गोष्ट चांगली भेटते आपल्याला आणि त्याच्यासाठीच आपला मान सन्मान केला जातो. भरपूर काही परीक्षा देतो परंतु एकच कुठली तरी परीक्षा आपण पास होतो आणि त्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होतो. म्हणजे काय? तौलनिक साधक अभ्यास आहे. म्हणजे विविध प्रतिसाद आपण केलेले आहेत, विविध प्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्या प्रक्रियेपासून आपल्याला प्रतिसाद सुद्धा मिळाले. परंतु प्रत्येक प्रतिसादासाठी आपल्याला जे आहे ते पारितोषिक मिळालं नाहीत, तर विशिष्ट पारितोषिक जे आहेत विशिष्ट प्रतिसादालाच भेटतात. अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आहे तौलनिक लोपन अध्ययन.
लोपन चालत असतो निघून जाणे, नष्ट होणे. चला लक्षात तौलनिक लोपन अध्ययन काय आहे? अनेक प्रतिक्रियांपैकी विशिष्ट प्रतिक्रिया टाळली जाते. म्हणजे काय? एखादी प्रतिक्रिया करत असतो आपण, करत असताना ती प्रतिक्रिया जर का आपल्याला आवडलेली आहे, एखादी प्रक्रियाच आवडली नाही, तर ती प्रक्रिया टाळून टाकतो आपण. त्याला म्हणायचं आहे तौलनिक लोपन अध्ययन. तर अशा ज्या काही अध्ययनाच्या प्रक्रिया आहेत त्या आपण आता पाहतो इथं. त्याचबरोबर पुढेही काही गोष्टी सांगितल्या त्यांनी. विशिष्ट प्रतिसाद टाळण्यासाठी अध्ययन केलं जातं. लक्ष द्या, विशिष्ट प्रतिसाद जो आहे तो टाळण्याचे अध्ययन, शिक्षा टाळण्याच्या हेतूने प्रतिसाद टाळणे आहे. लक्ष द्यायचं काय आहे? विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन. आता हा एक प्रकार आहे, विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन जे आहे हा एक प्रकार आहे. म्हणजे जसं की काय असेल, शिक्षा टाळण्याच्या हेतूने प्रतिसाद टाळणं. लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं, आपण एखादी गोष्ट जी आहे ती जर का समजा करायची ठरवली आणि त्याच्यासाठी जर का समजा शिक्षा असेल तर ती आपण गोष्ट टाळतो. बरोबर नाही? आपल्याला माहिती आहे की समजा सिग्नल क्रॉस केला तर आपल्याला फाईन पडणार आहे, आपण ती प्रतिक्रिया टाळणार आहोत, पण ती गोष्ट करणारच नाहीत. का बरं? कारण की आपल्याला विशिष्ट जर का प्रतिसाद केला तर त्याच्यापासून आपल्याला काय होणार आहे? शिक्षा होणार आहे. म्हणून आपण अशा पद्धतीच्या गोष्टी करत नाहीत. म्हणजे विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन. आपण तो अध्ययन कशासाठी करतोय? प्रतिसादच टाळायचा आहे आपल्याला, ती गोष्टच करायची नाही याच्यासाठी. आता त्याच्यानंतर आहे तौलनिक शिक्षा अध्ययन. आता पहा लक्षात, शिक्षा टाळण्याच्या हेतूने अवांछित अशी प्रतिक्रिया केली न जाणे. थोडक्यात काय, हाच वरचाच भाग जो आहे तो थोडासा करोलरी याची आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जसं काय ह्याच्या विरुद्ध ह्या गोष्टी जशा असतात तशा पद्धतीने. म्हणजे शिक्षा टाळण्याच्या हेतूने अवांछित अशी प्रतिक्रिया केलीच न जाणे, करायचीच नाही आपल्याला तशी प्रक्रिया की जेणेकरून आपल्याला काहीतरी शिक्षा होईल. आणि वरच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं? अध्ययन करायचं आहे आपल्याला. कशाचं अध्ययन करायचंय? विशिष्ट प्रतिसादाचं. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट केली तर त्याच्याद्वारे आपल्याला शिक्षा होणार आहे, आणि शिक्षा जर का व्हायची असेल तर तो प्रतिसादच टाळायचा, करायचंच नाही, ते प्रतिसादच करायचं नाही. परंतु इथं काय सांगितलं? शिक्षा टाळण्याच्या हेतूने अवांछित अशी प्रतिक्रिया केली न जाणे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जवळपास साम्य आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. चला त्याच्यानंतर आता दुसरा पॉईंट जो आहे तो काय आहे आपण पाहूया. स्किनरच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्व जे आहे ते आपल्याला पाहावे लागतील. काय आहे? विद्यार्थ्याकडून अपेक्षित वर्तन घडून आणता येते. जर का आपण ह्या सगळ्या गोष्टी स्किनरच्या पद्धतीने सांगत राहिलो तर त्या पद्धतीने काय होणार आहे? आपल्याला विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित वर्तन जे आहे ते आपण आपल्याला घडून आणता येते. त्यांचा जर का परिवर्तनाचा नियम असेल, त्याचबरोबर त्यांना जर का शिक्षा जी आहे ते टाळून घेण्यासाठी अध्ययन करत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यामध्ये ओळखू शकतोय आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याकडून अपेक्षित असं वर्तन जे आहे ते सुद्धा आपण करून घेऊ शकतो. त्याचबरोबर शिक्षकाने महत्वाच्या घटकांची उजळणी करून घेतली पाहिजे. आता महत्वाचे घटक जे आहेत ते उजळणी करून घेतले पाहिजेत असं आपल्याला म्हणणं आहे. परंतु लक्ष द्या, जर का तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी पाहत असाल, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहे ते या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, उजळणी हा शब्दच फार चुकीचा. उजळणी म्हणजे काय? रिव्हिजन करणे. रिव्हिजन कोणासाठी करतो आपण? आता आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टीमध्ये आहोत, आपल्याला रिव्हिजन करण्याची गोष्ट गरजेची नाही, आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं नाही. तर आपल्याला ती गोष्ट जी आहे त्याच्यावर बिल्डअप काय करता येते हे महत्वाची गोष्ट आहे. उजळणी हा शब्द आता B.F. स्किनरने दिलेली गोष्ट फार जुनी झाली. आता आपण त्या नवीन गोष्टी शिकत आहोत. अपेक्षित वर्तन घडल्यावर ठीक, छान असे दृढीकरण वापरावेत. म्हणजे गुड गर्ल, गुड बॉय, व्हेरी गुड, शाब्बास, अशा ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण वापरायला पाहिजे. जर का समजा एखादा विद्यार्थी चांगली प्रगती करत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे की छान प्रगती करतोय, असेच करत राहा, कीप इट अप वगैरे, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वापरायला पाहिजेत. कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला लक्ष द्या, अशा कुठल्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे किंवा अशा कुठल्या उपपत्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला आपण व्हेरी गुड किंवा कीप इट अप असे शब्द वापरले पाहिजेत. तर त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे. कोणी सांगितलेलं आहे? ते स्किनरने सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवृत्त करण्यासाठी विविध प्रेरकांचा वापर करावा. आता पहा लक्ष द्या, विद्यार्थ्यांना जर का आपल्याला अध्ययनासाठी प्रेरित करायचं असेल, प्रवृत्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विविध काय करायचे आहेत? प्रेरकांचा वापर करायचा आहे. त्यांना जर आपल्याला वेगवेगळ्या डान्स स्पर्धामध्ये भाग घ्यायला लावायचा असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील काही, त्याचबरोबर अजून कुठल्याही खेळाच्या स्पर्धा असतील, याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आपण त्याला प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रेरक जे आहेत ते प्रेरक सुद्धा वापरले पाहिजेत, असं B.F. स्किनरचं मत आहे. चला त्याच्यानंतर आपण आता पुढचा भाग पाहू. काय आहे? ग्रुथी यांची सानिध्य अभिसंधान उपपत्ती. सानिध्य अभिसंधान उपपत्ती काय आहे? पहा लक्ष द्या. ग्रुथींच्या उपपत्तीची ठळक वैशिष्ट्य पुढील प्रमाणे दिसून येतात. काय आहे तर ठळक वैशिष्ट्य? पहिलं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये प्रेरणा. म्हणजे अध्ययनासाठी स्वतंत्र अशी प्रेरणेची आवश्यकताच नाही.
चेतक हीच प्रेरणा आहे. आता याचं मत फार वेगळं आहे गुरुथी यांचं. गुरुथी काय सांगतात, अध्ययन जर का करत असो आपण तर आपल्याला प्रेरणाची गरजच नाही असं ते सांगतात. का गरज नाही? कारण की चेतक जो पहिला भेटलेला होता आपल्याला, म्हणजे ज्या कारणाने आपण अध्ययनासाठी स्वतःला होऊन दिलेला आहे, ते चेतकच आपल्यासाठी प्रेरणा गरजेची. तुम्हाला दर 1.5-2 तासाला सांगायचं तुम्ही मोटिवेशन करण्यासाठी तुम्हाला कोणाला तरी लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही अभ्यास करू शकत नाहीत असं गुरुथीचं म्हणणं आहे. तुम्हाला प्रेरणेची गरज जी आहे ती नसलीच पाहिजे. प्रेरणाच नसली पाहिजे तुम्हाला काही. तुमचा चेतक जे आहे ते चेतकच तुमची प्रेरणा असेल. परंतु पाठीमागच्या अब्राहम मास्लो यांनी असं सांगितलं की आपल्याला प्रेरणा जर का नसेल तर आपण काम करू शकत नाही. हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येकाचं मत आहे वेगवेगळं. बक्षीस म्हणजे अध्ययनासाठी बक्षिसांची गरज नाही, हे फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. IMP स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. कधी कधी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की खालीलपैकी कुठल्या सायंटिस्टने असं सांगितलं की विद्यार्थ्यांना कशाही पद्धतीने आपण बक्षीस नाही दिले तरी त्यांचं अध्ययन चांगल्या पद्धतीने होतं. तर ते कोण आहेत? गुरुथी आहेत, लक्षात ठेवा. गुरुथी यांनी काय सांगितलं, अध्ययनासाठी आपल्याला कोणाची गरज नाही, बक्षिसांची गरज नाही. आणि थोड्या प्रमाणामध्ये योग्य पण आहे. जर का आपण सतत बक्षीस देत राहिलो त्यांना विद्यार्थ्यांना तर त्यांना ते बक्षीस मिळवणं जास्त योग्य वाटेल. बक्षिसासाठी ते काम करत असतील. त्याचबरोबर पहा, लक्ष द्या, शिक्षा प्रतिसाद नको आहे, त्यासाठी शिक्षेचा परिणाम होऊन तो प्रतिसाद लोप करता येतो. लक्ष द्यावं, शिक्षा प्रतिसाद नको आहे म्हणजे जर का शिक्षा होत असेल तर ती नकोय, त्यासाठी काय करायचं, शिक्षेचा परिणाम होऊन तो प्रतिसाद लोप करता येतो. म्हणजे जर का आपण शिक्षा जर का प्रतिसादाने देत असू तर ती गोष्ट काय करायची, आपल्याला लोप पाहून द्यायची आहे. त्याच्यानंतर आहे अध्ययन क्षमता. अध्ययन क्षमता म्हणजे काय, प्रत्येक प्राण्याची अध्ययन क्षमता ही त्याच्या ग्रहण क्षमता व चलन क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो सारख्याच स्पीडने शिकेल का? अजिबात नाही. एखाद्या विद्यार्थ्याला 5 मिनिटं लागतील, एखाद्या विद्यार्थ्याला 10 मिनिट लागतील, एखाद्याला 1 तास, एखाद्याला 1 दिवस. म्हणजे प्रत्येकाची जी काही ऍबिलिटी आहे ती वेगवेगळी आहे असं सांगणारा सायंटिस्ट जो आहे तो गुरुथी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आकलन. आकलन म्हणजे काय, ही बाब शारीरिक पातळीवरील क्रिया आहे. आकलन म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला किती समजली. आपण म्हणतो की नाही आपल्याला काय आकलन झालं ह्याच्यात, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून आपल्याला काय लक्षात येईल, आकलन ही बाब शारीरिक पातळीवरची क्रिया आहे. सवय जी आहे, आता काय सांगितलं आपण, जुनी सवय जास्त जाऊन नवीन सवय लागतो. म्हणजे जर का जुनी सवय आपण हळूहळू काय करत असतो, आपल्या बदलत चालत असतो आणि त्या पद्धतीने आपण जास्त नवीन सवय ज्या आहेत त्या आपल्याला लावून घेत असतो या पद्धतीने. त्याच्यानंतर सराव. आता पहा, या सरावाबद्दल फरपार यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की अध्ययनासाठी सरावाची गरज नाही. आता कृती काही ठिकाणी योग्य वाटतात, काही ठिकाणी अयोग्य आहेत. अध्ययनासाठी सरावाची गरज नाही, परंतु सरावाने माणूस हा परिपक्व होतो हे आपल्याला माहिती आहे. चला पाहूया. अध्ययन संक्रमण जे आहे, अध्ययन संक्रमण काय सांगितलं, 2 अध्ययनातील साम्यता त्यात असणाऱ्या समान चलनावर अवलंबून असते. जर का आपण 2 वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागल्या तर त्यामध्ये साम्यता जर का असेल तर आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. तबला वाजवणारा जो आहे तो चांगल्या पद्धतीने पखवाज वाजवू शकतो. पियानो वाजवणारा जो आहे तो हार्मोनियम वाजवू शकतो. याच्यामध्ये साम्यता ज्या आहेत या साम्यता जर का असतील तर तो चांगल्या पद्धतीने अध्ययन संक्रमण होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये लर्निंग जे आहे ते ट्रान्सफर होऊ शकते. स्मरण. आता स्मरण म्हणजे काय, मेमरी. आपल्याला किती लक्षात राहतो. अध्ययन केलेल्या बाबींचा उपयोग न केल्याने आपणास ती विसरत नाही, तर ती मूळ अध्ययनानंतर केलेल्या विविध प्रकारच्या अध्ययनामुळे मूळ अध्ययनाचे विस्मरण होते. आता पहा, चला लक्ष द्या, फार महत्वाची गोष्ट सांगितली त्यांनी असं सांगितलं की आपण जे काही केलेल्या बाबी आहेत, आपण ज्या काही लक्षात ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्या काय होत नाहीत, विसरत नाहीत. ती गोष्ट आपली विसरत नाही. तर का विसरते ती गोष्ट, आपण त्यानंतर केलेलं जे काही अध्ययन आहे त्यानंतर केलेल्या अध्ययनाच्या विविध प्रकारच्या अध्ययनांमुळं काय होतं, आपलं जे काय अध्ययन आहे ते विस्मरण होतं. म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा गणिताचा थेरम शिकला आणि गणिताचा थेरम शिकल्याच्या नंतर त्याच्यानंतर भरपूर असे थेरम शिकला, तर पहिला थेरम शिकलेला जो आहे तुमच्या हळूहळू स्मरणातून निघून जाणार, विस्मरण होणार. त्याचं कारण काय सांगितलं गुरुथीने, की नवीन तुम्ही थेरम शिकला म्हणून तुम्ही विसरणार. म्हणजे नवीन जर का शिकलात तर तुम्ही जुनं विसरून जाताय असं याचं म्हणणं आहे. ही गोष्ट फार महत्वाची, हे लक्षात ठेवा. स्मरण कधी जातं निघून असं सांगितलं गुरुजीने. जर का आपण नवीन गोष्टी शिकत राहिलो तर आपल्या जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या विस्मरणातून निघून जातात, लक्षात ठेवा. परंतु असं होतं का, नवीन गोष्टी ज्या आहेत त्या नवीन गोष्टी आपण शिकलो म्हणून जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या विसरतात. थोड्याफार प्रमाणामध्ये विसरत असतील, सगळ्याच विसरत नाहीत. आपण मानसिक गोष्टीवर जर का पाहिलं तर आपल्या जीवनातून काही गोष्टी ज्या आहेत त्या जाऊ शकत नाहीत. काही जो काही पास्ट असतो आपल्या जीवनाचा तो बिलकुलही कशाच पद्धतीने आपल्याला जायला तयार नसतो, बरोबर नाही. म्हणजे कधी कधी माणसं विचार करतात की तो पास्ट मला सोडून द्यायचा आहे, परंतु तो विसरतच नाही. हे आपल्या मानसिक गोष्टीवर डिपेंड झालं. स्मरण जे आहे त्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता उद्याच्याला आपण
कार्ल हॉलची जी काही उपपत्ती आहे ती पाहणार आहोत. आजपर्यंत ह्या ज्या काही सिरीज आहेत या सिरीज आपण पाहतोय आणि अतिशय शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेतोय आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडे कशी जाईल, परीक्षाभिमुख कशी जाईल, ह्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करतोय. तर अजूनही कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लाईक आणि शेअरचं बटन जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे, ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी गरजू आहेत अशा विद्यार्थ्यांना हा नक्की व्हिडिओ तुम्ही शेअर करा. धन्यवाद.